बातमी जी प्रभाव पाडेल। नमस्कार, युवा राज्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। काल परवाच आपण सर्वांनी दखल घेतलेली उपोषणाची बातमी, त्या अनुषंगाने आज आपण विद्यमान या ठिकाणी राहटीचे सरपंच यांची आपण मुलाखत घेतोय। नुकतं त्या ठिकाणी पूर्णपणे गावचं प्रकरण काय आहे, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर लागलेले आहेत गावाच्या सरपंचावरती, ग्रामपंचायतीवरती, त्या अनुषंगाने आपण मुलाखत घेतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामपंचायतच्या सरपंच डॉक्टर दीपाली शेळके उपस्थित आहेत, त्यासोबत गावचे ग्रामपंचायत सदस्य असतील ते सुद्धा उपस्थित आहेत। सर्वांकडून जाणून घेऊया एकंदरीत पूर्णपणे गावातील विकास कामाच्या बाबतीमध्ये विकास कामाचा आढावा, त्यासोबत त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे विरोधाने आरोप केले त्यांचं काय मत आहे। मी 8 फेब्रुवारी 2021 पासून या पदावर रुजत आहे आणि जसं मी या पदावर आलेले आहे तेव्हापासून गावामध्ये 2 अंतर्गत रस्ते सँक्शन झालेली आहे। शौचालय आम्ही आता बांधलेलं आहे, ते पण सँक्शन झालेलं आहे। दलित वस्तीसाठी नवबौद्ध घटकासाठी दलित वस्तीसाठी 5 लाखाचा निधी आला होता, तो रस्ता पण आता तयार झालेला आहे। संविधान सभागृहासाठी मी प्रस्ताव दिलेला आहे, त्याची मान्यता येण्याची बाकी आहे। जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी 85 लाख सँक्शन झालेले आहे, त्याचा आम्ही टेंडर वगैरे काढणं चालू आहे आणि जेव्हा त्याचा कार्यान्वयन येईल त्यावेळेस आम्ही त्याचा बांधकाम सुरू करू। आणि गावामध्ये प्राथमिक केंद्र आहे, त्यासाठी 2,80,00,000 सँक्शन झालेले आहेत आणि त्याच्या कार्याला आता सुरुवात झालेली आहे बांधकामाला। आणि गावासाठी 2 पांदण रस्ते आहेत, ते पण सँक्शन झालेले आहेत आणि आता मार्च एंडिंगपर्यंत आम्ही त्याला कार्याला सुरुवात करूया। अजून केली नाही आहे, जेव्हा आदेश येईल त्यानंतर आम्ही त्या कार्याला सुरुवात करू। आणि जसं मला सांगतात की शौचालयासाठी आमच्यावर जो आरोप लागलेला आहे, त्यात मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यांनी कोणी जो आरोप लावलेला आहे त्याने एकतर ती जागा कुणाच्या नावावर आहे, ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे की संस्थेच्या नावावर आहे, याचा तो काही अभ्यास केलेला नाही। गावाचा एक नागरिक असून पण त्याला ही गोष्ट माहीतच नाही की ती जी जागा आहे, आम्ही जी सार्वजनिक शौचालयासाठी घेतलेली जागा, ही ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये समाज मंदिरासाठी जी जागा होती त्याच्यासाठी मी नमुना नंबर 8 हा जोडलेला आहे। आणि त्यासाठी स्वतः वाडीकर साहेब अभियंता आले होते, त्यांनी पडताळणी केली, जागेचा नमुना नंबर 8 बघितला आणि तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण या जागेवर सार्वजनिक शौचालय बांधू शकतो। त्यांनी जेव्हा आम्हाला परमिशन दिली तेव्हाच आम्ही त्या कार्याची सुरुवात केली आणि ते काम आम्ही पूर्ण केलेलं आहे। राहिला प्रश्न दुसरा की दलित वस्तीच्या रस्त्यासाठी स्वतः बसवती सर शाखा अभियंता त्या स्पॉटवर आले, त्यांनी जसं एस्टिमेट आम्हाला तयार करून दिलं होतं त्याप्रमाणेच आम्ही ते काम सुरू केलं। आणि जेव्हा काम सुरू करू असताना त्यांनी स्वतः फोटो काढले आणि पुढे सीओला अपलोड करून पुढे पाठवले आणि हे सगळं काम बसवती सरांच्या म्हणजे इंजिनियरच्या अंडरच आम्ही कामं केलेली आहे आणि कोणतेही काम आम्ही नियमबाह्य केले नाही। आतापर्यंत मी जे पण कामं केली आहे ती नियमाला धरूनच केली नाही, यापुढे पण नियमाला धरूनच राहते। मी एक स्वतः वैद्यकीय डॉक्टर आहे आणि माझ्या पेशामध्ये फक्त सेवा हीच गोष्ट आहे, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही। आणि उपोषणाला बसलेल्या व्यक्तीला वाटत असेल की आपण 10 वर्षात काही कारभार केला नाही, पुढच्याने करू नये, पण तसं नाही, त्याने केलं नाही म्हणजे मी करायला नाही पाहिजे असं नाही। आणि मी केलंय, मग लोकांच्या मनामध्ये कामं होतात हा समज निर्माण होईल, या उद्देशाने आपण काही कामं केली नाही ही उघड होतील आणि ही जनतेला समजतील, या भावनेतून तो माझ्यावर आरोप करतोय असं मला म्हणायचं आहे। आणि तुम्ही स्वतः येऊन त्या रस्ता बघा, त्या रस्त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आम्ही खरंच बोगस कारभार केला आहे का? तुम्ही रस्ता पाहिल्यावर कळेल, रस्ता आम्ही बोगस काहीच केलेलं नाही, सगळं नियमाला धरूनच केलेलं आहे। आणि नियमबाह्य काम आणि स्वतः इंजिनियर जर स्पॉटवर येत असेल तर ते काम नियमबाह्य कसं असेल? आणि जेव्हा आम्ही काम करत होतो, जो उपोषणाला बसलेला व्यक्ती नागसिंग मारुतीला लांडगे हा स्वतः त्या जागेवर आला आणि जिथे मजुरं काम करत होती त्या लोकांना त्यांनी स्वतः धमक्या दिल्या की काम करायचं नाही म्हणून। आणि परत म्हणतो कसा, मी काय माझ्या घराला सिमेंट मागतो काय? म्हणजे त्याचा उद्देश घराला सिमेंट मागण्यासाठी होता, माझ्या घराला गिलावा करायचा तर मला सिमेंट पाहिजे, पण मी असं करणारच नाही, जे काम चालू आहे ते काम होणारच आहे। त्याने अडथळा निर्माण केल्यानंतर जमाव केला, मुलांना गोळा केलं, जोरदार ओढू लागला, मजुरांना धमक्या दिल्या। त्यावेळेस मी PR साहेब चंद्रकांत पवार सरांना फोन लावला आणि ह्या जे काही चालू आहे त्याची माहिती दिली, तेव्हा सरांनी पोलीस पाठवले, पोलिसांनी समजून सांगितलं। जेव्हा त्याला समजलं तेव्हा तो बाजूला सरकला आणि मला धमक्या देऊ लागला मी उपोषणाला बसेल, पण मी जर काम नियमबाह्य केलं नाही मला तर उपोषणाची काही भीती नाही, कारण जर मी काम नियमबाह्य केलं असतं तर मला खरंच वाटलं असतं की नाही बाबा मी काहीतरी चुकीचं करते, हे बरोबर नाही, मी जागा मला रस्ता एका ठिकाणी दिला आणि मी रस्ता दुसऱ्या ठिकाणी करते तर ते काम नियमबाह्य झालं असतं। आणि जर इंजिनियर तो स्पॉटवर येतो आणि तो जर सगळं व्यवस्थितपणे तो गोष्टी पाहतो, त्याचे फोटो क्लिक करतो आणि पुढे पाठवतात, जेव्हा जेव्हा इंजिनियर म्हणतो तेव्हा ती गोष्ट नियमबाह्य कशी असेल? नियमाला धरूनच आहे। हा फक्त विरोधकाला शासकीय कामं जी होत आहेत ती विकास कामं गावाची
जी होत आहे ती त्याला बरी वाटत नाही म्हणून तो उपोषणाला बसतो, विनाकारण चौकशा करून. त्याचा जर रेकॉर्ड पाहिला तुम्ही मागच्या काही वर्षाचा 2019 तर 8 फेब्रुवारी 21 पर्यंत त्याचा जर कार्यकाळ तुम्ही जर बघितला, त्या कार्यकाळामध्ये गावाचा कोणताही विकास झालेला नाही आणि त्याचं दप्तर रेकॉर्ड ग्रामपंचायतीला कोणताही रेकॉर्ड तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याचा लोकार्पण सोहळा तुम्ही जर फेसबुकवर त्यांनी टाकलेला आहे आणि त्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी पिठाची गिरणी आणि वॉटर फिल्टर हे दाखवलेलं आहे आणि ते वॉटर फिल्टर आज त्या जागेवर नाही आहे, जशी मी निवडून आली तशी. आणि जर त्याने जर शाळेला दिलं होतं तर शाळेमध्ये बसवायला पाहिजे होतं, तर ते शाळेमध्ये न बसवता नियम बाहेर दुसऱ्या ठिकाणी बसवलं, तर दुसऱ्या ठिकाणी जर बसवलं असेल तर त्याचा पण ठराव घ्यावा लागतो, त्याची पण सगळ्या प्रोसिजर, त्या पण प्रोसिजर इथं कोणताही जिल्हा परिषदला रेकॉर्ड आहे ना, ग्रामपंचायतीला त्याचा रेकॉर्ड आहे. त्याची जर तुम्ही चौकशी जर केली तर तुम्हाला त्या 4 वर्षामध्ये काय घडलं आणि गावाचा काय विकास झाला याचा सगळी चौकशी केल्यानंतर तुम्हाला कळेल. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जे रोडच्या ग्रामात घटक झाला त्यामध्ये जे ध्येय आहे किंवा स्वच्छता होती ते सर्वांच्या संगनमताने या ठिकाणी भ्रष्ट झाला आहे. त्या ठिकाणी जे कुशलतेची बसले होते त्यांचं म्हणणं असं आहे की जो भ्रष्टाचार झाला आहे तो सर्वांच्या ध्येय असेल किंवा संबंधित कर्म असेल जे कोणी आहे, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, सर्व त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वांच्या संगनमताने भ्रष्ट झालेला आहे. त्याच्यावरती आपलं काय मत आहे? हे बघा सर, भ्रष्टाचार असं सगळ्यांच्याच होणार. इंजिनियर हा कशासाठी नेमलेला असतो, त्याला सगळ्या गोष्टीची माहिती असते तेव्हाच तो त्या जागेवर असतो. जो तो आपल्या कार्यक्रमामध्ये त्याचं म्हणणं काय ह्यापेक्षा टक्केवारी आहे त्यांची पण असं म्हणणं असं बिलकुलच नाही सर. त्याची टक्केवारी त्याचा विषयच नाहीये. शासन माणसं का नेमतात, नेमणूक का करतात, त्या कामासाठी नेमणूक करतात. उगाचच नेमणूक केली असते शासनाने त्या सेवेसाठी. प्रत्येक गोष्टीसाठी एक सेवक नेमलेला असतो. जसं रस्त्याच्यासाठी बांधकाम सिव्हिल इंजिनियर नेमलेला असतो. सिव्हिल इंजिनियरचं कामच काय असतं, पूर्ण डायमीटर वगैरे घेऊन सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्याचा नकाशा काढायचा, त्याला किती लागतं काय लागतं हा अभ्यास करूनच तो त्या गोष्टीची पुढे तो टाकतो. हा अभ्यास माझ्यापेक्षा, मी आज इंजिनियर, मी एक डॉक्टर आहे, मी इंजिनियरला म्हणेल डॉक्टरचं काम करतो, डॉक्टर करणार नाही, डॉक्टरचं काम इंजिनियर करणार नाही. जो तो त्याच्या कामामध्ये तत्पर असतो. मग तो इंजिनियरला जास्त अभ्यास करतो का सर्वसामान्याला जास्त करणार आहे त्या कामाशी रिलेटेड, की रस्ता किती करायचा, त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे, हा इंजिनियर जास्त अभ्यास करेल. आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार सर त्याचा संबंध आहे. त्याने जे सांगितलं सर टप्प्याटप्प्याने प्रोसिजर होता. फाईल पुढे गेली की त्या टेबलावरून तिसऱ्या टेबलावर जाते. तसंच त्याने जर आम्हाला एस्टिमेट दिलं तर आम्ही ते कामं करू. त्याच्यामध्ये त्याने भ्रष्टाचार केला, त्याने टक्केवारी गेली असं म्हणू शकत नाही आपण. त्याचं काम होतं त्याने ते केलं, आमचं काम पुढे दिलं तर आम्ही टेंडर देऊन ते पुढे केलं. याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा? आता हे जर पॉईंट सोडला विरोधकांचं तर वर्षभरामध्ये आपल्यामधून काय काय विकास कामं गावात झालेली आहेत? आता जसं मी हे झाले सर, स्वच्छतेसाठी पहिले मी सुरुवातीला एक सेवक नेमला आणि घंटा गाडी गावामध्ये सुरू केली. माझा सेवक सकाळी जातो आणि सगळीकडचा कचरा हे करतो सर, कलेक्ट करतो. मी घंटा गाडी सुरू केली सर त्यासाठी. यापूर्वी गावामध्ये घंटा गाडी स्वच्छतेसाठी कोणताही उपक्रम राबवला गेलेला नाही. आपल्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस आपण सरपंच त्यानंतरच मी घंटागाडी सुरू केली सर. त्याच्या अगोदर काही नव्हतं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुवर्ण महोत्सवी आपण भारतवर्ष साजरा करतोय, पण बघितलं तर या ठिकाणी राहटीमध्ये गेल्या वर्षीपासून कुठेतरी घंटागाडी सुरू झाल्याचं मॅडम सांगत आहेत. हे खूप मोठं भारताच्या दृष्टिकोनातून, राहटीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमदार जे असतील मोदी लक्ष दिलं पाहिजे की आपण 2019 असेल या ठिकाणी जर कार्यकाळ बघितला तर आमदार बरेचसे होऊन गेले, गावातले सरपंच बरेचसे होऊन गेले, पण खऱ्या अर्थानं गावातला मूलभूत प्रश्न असतो कचऱ्याचा प्रश्न सोडण्यासाठी खऱ्या अर्थानं गेल्या वर्षीपासून घंटागाडीच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सुरू दिला. आणि सर विशेष म्हणजे गावासाठी आम्ही झाडांची झाडं मागवली होती, झाडं लावली, सागाची झाडं आली होती सर. आणि झाडं सोडा हा सर्वात मोठा गुन्हा असतो सर. सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि झाडे तर आपण आपलं जीव आहे. झाडेच आपल्याला ऑक्सिजन देतात. पण सर जसे मी झाडं लावली रोजगार हमी योजनेअंतर्गत महात्मा, तर ती झाडं ज्या विरोधकांनी स्वतः तोडलेली सर, बुलडोजर लावून ते तोडली. याच्यावर आता याच्यावर काय म्हणावं सर? झाडं जर मी जर तुम्ही तुमच्या काळात तुम्ही जर कामं केली नाही ते तुमचं झालं, मला मागे काय झालं याच्याशी मला घेणं देणं नाही. पण माझ्या कार्यकाळामध्ये मला फक्त गावाचा विकास करायचा. जोपर्यंत मी माझं नाव फक्त इतिहासात जायला पाहिजे सर. माझा याच्यामध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. पण हा जो उपोषण करणारा व्यक्ती आहे त्याने झाडांवर सुद्धा सर लावलेल्या झाडं, सागाचे झाडं तोडणं हा खूप मोठा गुन्हा असतो. आता त्याची मी चौकशी केली, त्याच्या पण पुढे मी पोलिसांना पण दिलेलं आहे. त्याने स्वतः सर त्याच्या काही सोबतचे जे असतील काही मित्र परिवार त्याचा असेल त्यांनी मिळून सर झाडं सुद्धा तोडलेली आहेत, सागाची झाडं. मॅम आता आपल्याकडे गेल्या 2 वर्ष कालावधी 6 वर्ष झाला कालावधी सुरू 2 वर्ष, आता आपल्याला 4 वर्ष कालावधी बाकी आहे. तर एकंदरीत गावासाठी विकासासाठी काय काय विकास काम करायचे, आपल्याला काय काय आपली अपेक्षा, काय आपली ब्लूप्रिंट आहे गावाच्या विकासासाठी?
मला एक तर गावामध्ये स्वच्छता हवी आहे सर. गावामध्ये पहिला प्रेफरन्स राहील की गावाची स्वच्छता. गाव आणि मला पूर्ण माझं स्वतःचं एमच होतं की सगळीकडे मला झाडं लावायची होती. मला एंट्रीपासून झाडं लावायची होती सर. पण मी जेव्हा झाडं लावण्यासाठी जेव्हा सुरुवात केली की मी झाडं लावल्यानंतर लोकांनी ती माझ्या विरोधकांनी उपटून काढली सर. आणि माझा मेन उद्देश होता की मला एंट्रीपासून औषधं मारली, ऍक्शन घेतली सर. मी पोलिसांकडे दिले, पुढे पण पाठवले आणि आता मी त्याच्या पुढे वनविभागाला पण त्याचं लेटर दिलेलं आहे. वनविभागाला पण दिलेलं आहे की झाडं तोडलेली आहेत म्हणून. मला सगळ्या गावांनी झाडं लावायची होती सर. म्हणून पहिल्या टप्प्यात मी माझ्या कामाची सुरुवात मी झाडांनी केली होती. झाडं आणून मी झाडं लावली होती सर. मला सगळीकडे झाडं लावायची. लहान मुलांसाठी गार्डनचं माझं नियोजन आहे की लहान मुलांना गार्डन असावं. आता म्हणजे आहे अंगणवाडीमध्ये, अंगणवाडी पण बांधायची. एक अंगणवाडी गावामध्ये नाही आहे. प्रस्ताव पुढे दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही सरपंच झालात त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्यात आली होती कोरोनाची, त्यावेळेस आपण फवारणी केली सर. 8 दिवसात दोनदा ते पूर्ण गावामध्ये फवारणी केली. फवारणीसाठी माणसं होती गावामध्ये. जागोजागी फवारणी करण्यात आली. राज्यात जर बघितलं तर एकतर महाराष्ट्रामध्ये पोपटराव बोरांसोबत माझं गाव आहे, बसवडे पाटोचं गाव आहे. त्याप्रमाणे आपलं आदर्श गाव हो, एक युवा सरपंच आहात आणि एक महिला पण सरपंच आहात. तर दोन दृष्टिकोनातून गावाच्या विकासासाठी आदर्श काय असतं, आपलं आदर्श गाव हवं राटेगाव, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? एकतर सर्व गावाला फिल्टरचं पाणी कसं मिळेल, स्वच्छता. मी सगळ्यात पहिला प्रेफरन्स हा स्वच्छता दिला. स्वच्छता असली तर गावामध्ये रोगराई होणार नाही, सगळेजण निरोगी राहतील. हा पहिला माझा पॉईंट असेल सर. निरोगी राहायला पाहिजे सर्व गाव. आणि गाव हे स्वच्छ. एंट्री मारली गावामध्ये की गावामध्ये सगळीकडे स्वच्छता आणि हिरवळ दिसली पाहिजे सर गावामध्ये. आतापर्यंत आमदार यांनी काय आले ना सर. यांनी सर खासदार निधी काय आला? खासदार निधी आतापर्यंत आम्ही प्रस्ताव दिलेला आहे सर, पण खासदार निधी अजून आम्हाला आलेला नाही. खासदारांचा दौरा कधी असतो का गावामध्ये? त्यांची प्रतिनिधी चक्कर मारतात. खासदारांचा स्वतः ते आले नाही, पण आमदार साहेब नेहमी येतात, चक्कर मारतात. बालाजी कल्याणकरांचा आम्हाला मूल्याचं सहभाग आहे सर. प्रत्येक कामामध्ये ते स्वतः वैयक्तिक लक्ष देतात, स्वतः येतात आणि प्रत्येक कामामध्ये त्यांचा रोल आहे सर. आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सँक्शन केलेल्या आहेत. त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत, ग्रामपंचायत मेंबर, त्यांच्या आज आपण मुलाखत घेतो. तुम्हाला सर्वच माहिती आहे गावात राजकारण काय ग्रामपंचायत मेंबर पण आहे. तर काय सांगा, गावातल्या तुमच्या गावातले काही जण उपोषणाला बसले काय बसणार? आता गावामध्ये आम्ही काम जे केलं कोणत्याही भ्रष्टाचाराचं काम केलेलं नाही. आता त्याने अगोदर भ्रष्टाचाराचे केले सगळे केले. मी स्वतः चौकशीसाठी मी स्वतः 10 अर्ज केले. मी 30 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आहे. मी 10 अर्ज केले पंचायत समितीला केली, जिल्हा परिषदेला केली. 2015 ते 2020पर्यंत चौकशी करण्यात आली. त्याची कोणी चौकशी केली नाही, कोणी पाहिलं नाही. कुठं पाईप आमच्या गावामध्ये केली, 1 फूट खोल घातली. एवढा भ्रष्टाचार त्यांनी केला. त्याच्यामुळे त्याला वाटतं आम्ही त्याचं हे करायचं नाही, पण आमची प्रवृत्ती ती करण्याची नाही. आणि याच्या अगोदर आम्ही 30 वर्षांना आम्ही ग्रामपंचायतमध्ये 30 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य. आम्ही भ्रष्टाचार केला नाही. भ्रष्टाचार केला आम्ही निवडून देत नाही. तो मी 30 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य. 250 गावामध्ये जी विकास कामं जी आहेत याचं खरं मूल्याचं जे मला जे मार्गदर्शन मिळालं आहे ते गावातील माननीय शंकरराव पाटील बोकारे, माजी सरपंच पंढरीनाथ बोकारे यांच्या मार्गदर्शनासाठी मी आज 1 वर्षाचा माझा कालावधी केला. आणि पुढे 4 वर्ष जो गावाचं मला जे कायापालट करायचे आहे यांच्या मार्गदर्शनाखाली मी करणार आहे. कारण यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी फार मोलाचं आहे. आणि गावाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही. या येणाऱ्या कालावधीमध्ये 4 वर्षात गावाची कायापालट होणारच, हा माझा एक शब्द आहे. धन्यवाद. आमदार साहेबांच्या माध्यमातून काय काय आतापर्यंत कामं झाली, काय काय होणार आहे, प्रस्ताव काय काय तुम्हाला कामं करायचे आहेत ते सांगा. आज आमच्या ग्रामपंचायतला निवडून येऊन 1 ते 6 वर्ष झालेलं. तर आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून पहिलं काम म्हणजे महादेव मंदिराच्या समोर प्युअर ब्लॉकचं काम केलं 7 लाख रुपयाचं. आणि त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक निधीतून 1.5 कोटी रुपयाचा फुलाचं काम चालू आहे. कारण आमची ग्रामपंचायत सतत पाठपुरावा करते आमदार साहेबांच्या पाठीमागे राहून. तर ते काम प्रगतीपथावर आहे. जवळपास काम होता आलेलं आहे. 1.5 कोटी रुपयाचं काम ते झालेलंच आहे जवळपास. आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आणि 2,80,00,000 रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणलेलं आहे. इतका मोठा पाठपुरावा केला की 1 वर्ष आमचं त्याच्यातच गेलं त्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात कोरोनाची लाट होती.
कोरोनाच्या लाटेमध्ये आमदार साहेबांनी पाठपुरावा करून अलीकडचं पण ते राहण्यासाठी द्यायचं क्वार्टरची सुद्धा सुविधा या दवाखान्याच्या माध्यमातून केलेली आहे. कारण अगोदर इथं डॉक्टर लोक राहत नाहीत पहिली गोष्ट. मग आता दवाखाना जर मंजूर झाला तर त्याला राहण्यासाठी क्वार्टर पण पाहिजे ना. जर रात्रीच्या वेळी महिलाची वगैरे तब्येती हे होतात त्याच्यामुळं आम्हाला डॉक्टरची आवश्यकता आहे. आज आमच्या सरपंच मॅडमने एक लेटर दिलेलं आहे. त्या लेटरच्या माध्यमातून किंवा आम्हाला क्वार्टर पण पाहिजे म्हणजे आमदार साहेबांकडे त्याने ते क्वार्टरची पण मागणी मंजूर केलेली आहे. त्याचबरोबर 30 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आमदार साहेबांनी जिल्हा परिषद शाळा ते हनुमान मंदिर. आणि हे काम 15 दिवसात होणार आहे. त्याचं टेंडर चालू आहे. ते आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. आणि दुसरे एक 15 लाख रुपयाचं काम आमदार साहेबांनी टाकलेलं आहे. सभागृह लग्न कार्याला सभागृहच नाही रहाटी या गावामध्ये. मागलचा 5 वर्षाचा कालावधी खूप बिकट परिस्थिती गेली. मागच्या 5 वर्षात काहीच काम झालं नाही. विकास कामं एकही झालं नाही. त्याने दाखवा आम्हाला की आता चालू आहे त्याचे की बोगस कामं चालू आहेत. कुठे आहे आमचं बोगस काम? एका नाही दाखवा त्याने बोगस काम. ते जिल्हा परिषदचं काम केलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून गजाळी सगळं टाकलेलं आहे. आणि आमच्या प्रत्येक फोटो व्हायरल होतात गावच्या प्रत्येक ग्रुपवर. शौचालयाचं काम केलं. इथं 500 मुली शाळेमध्ये येतात शंकर विद्यालय शाळेमध्ये आणि ती ग्रामपंचायतची जागा आहे. नमुना नंबर 8ला आहे. शौचालयाचे काम तर इतकं सुंदर केलं तुम्ही बघू शकता सर. आमदार साहेबांच्या माध्यमातून एक आम्हाला मारुती मंदिराला बोर दिलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही आता अशी मागणी केली की येणाऱ्या 4 वर्षांमध्ये गावचा आर्थिक विकास जे पाहिजे ते साहेब तर देतोच म्हणाले, परंतु आम्ही पाठपुरावा करून गावच्या विकासासाठी जे लागेल ते करणारा. खंडोबा मंदिरासाठी शेड देतो म्हणजे साहेब. आणि आता कालच एक आम्हाला अशी बातमी लागली की आमचा शिवपांधन रस्ता मंजूर झालेला आहे. सरपंच साहेबांनी उपसरपंच सगळ्या ग्रामपंचायतनं पाठपुरावा केल्यामुळं ते एक रस्ता मंजूर झाला शिवपांधन. आणि कामाई देवीचा अतिशय बिकट प्रश्न होता. तिथं कमीत कमी 50 गावच्या महिला हे येतात लग्न झाले की तिथं देवाच्या दर्शनासाठी येतात. ते तर रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता आम्हाला. ते रस्ता सुद्धा मंजूर झालेला आहे. येणाऱ्या 4 वर्षात आम्ही गावचा कायापालट 100% करू. नक्कीच उद्या आपल्यासोबत राहतेगावचे ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायतचे प्रतिनिधी ज्यांनी अगदी भ्रष्टाचारांचे जे आरोप केले त्याच्यावरती मी प्रतिक्रिया पण दिलेली आहे. त्यासोबतच आपल्या गावामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये कुठले कुठले विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून होणार आहेत हे पण त्यांनी सांगितले. धन्यवाद सर. युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमीची प्रभाव पाडेल.